राम राम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत योगासना जो आपण करतो त्यामधील एक प्रमुख प्रकार ज्याला आपण म्हणतो शीर्षासन। खाली डोके वर पाय जर तुम्ही करत असाल तर तुम्ही त्याचा फायदा अनुभवलाच असाल। जर तुम्हाला फायदे माहित नसतील तर थांबा, मी आहे ना सांगायला। आता मी तुम्हाला त्याचे फायदे थोडक्यात सांगतो। तर ते काय करते, मेंदूकडे ब्लड सर्क्युलेट करते। मेंदूकडे ब्लड सर्क्युलेट झाल्यामुळे तुमची एकाग्रता वाढते। तुम्हाला स्ट्रेस वगैरे काही येत असेल तर तो दूर होतो। तसेच तुमची केस गळती जी असते, केसाचे भरपूर प्रॉब्लेम येतात सगळ्यांना, तर ती केस गळती थांबते। केस गळती सोबत तुमची चेहऱ्यावरची चमक सुद्धा वाढते। चेहऱ्यावरची चमक वाढते, देन तुमचे जे स्नायू असतात ते बळकट सुद्धा होतात। तर आता मी तुम्हाला दाखवतो की तुम्ही घर बसल्या घरी कसे तुम्ही शीर्षासन करू शकता। अत्यंत साधे सोपे आहे। मलाही आधी येत नव्हतं, तर मी आता करायला शिकलेलो आहे। स्टार्टिंगला मला खूप प्रॉब्लेम झाला, पण तो फेस करून मी थोड्या दिवसातच आता चांगल्या प्रकारे शीर्षासन करतो। तर तुम्हाला मी दाखवतो की ते कसे करतात ते। तर स्टार्टिंगला तुम्ही थोडं हे ऍडजस्ट करून ठेवा। हे ऍडजस्ट करून ठेवल्यानंतर तुमचे डोके जे आहे ते असे खाली ठेवायचे। मी स्टार्टिंगला जेव्हा व्यायाम करायचो तेव्हा काय करायचो की हा जो पाय आहे ते दोन्ही एकसाथ वर घेण्याचा प्रयत्न करायचो, पण दोन्ही एकसाथ पाय वर घेताना खूप प्रॉब्लेम येतात। मी तो जवळपास 1 महिना व्यायाम करत होतो, शीर्षासन ट्राय करत होतो, पण ते मला येत नव्हतं। पण त्यानंतर मी थोडासा चेंज त्यामध्ये आणला आणि आता बघा शीर्षासन मी कसं करतो ते। आता असा पाय ठेवतो मी आणि रनिंगची पोज असते त्या रनिंगच्या पोजमध्ये येतो। रनिंगच्या पोजमध्ये आल्यानंतर हे हात डोक्याखाली आणि असं प्रेस करतो शरीराला वरच्या साईडला। हळूवारपणे खाली यायचंय। स्टार्टिंगला तुम्हाला थोडंसं ते अवघड वाटेल, पण जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल दररोज तर तुम्हाला ते अगदी सहजरित्या येईल। तर तुम्ही हा प्रकार अवश्य ट्राय करा आणि तुमचे जे शरीराचे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात ना ते शीर्षासनाने सॉल्व्ह होतील आणि तुमचा दिवस सुद्धा चांगला जाईल। तर तुम्ही ते आजच ट्राय करा। कमेंटमध्ये मला जरूर सांगा की तुम्ही ते ट्राय केलं का नाही आणि तुम्हाला जमलं का नाही ते। भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओत। तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय।